नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी कडून ज्या दोन जाहिरात करण्यात आल्या, एक प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदासाठी गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजच्या आणि दुसरं उपसंचालक दॅट इज अ डेप्युटी डायरेक्टर डीव्हीईटी साठी. आता या दोन्ही ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ऍप्लिकेशन फॉर्म चालू आहे. 9 तारीख त्याची शेवटची डेट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जर काही इलिजिबिलिटीचे इश्यू येत असतील तर बरेचसे इश्यू एमपीएससी ने सॉर्ट आउट केले, पण आणखीही काही येत असतील तर एमपीएससी ला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना हे कळवा, कारण त्यांच्यावर तसं ते प्रेशर मेंटेन राहील आणि ते इश्यू सॉर्ट आउट करतील. आपण तर ते करून घेतच आहोत, आपणही त्यांच्या टच मध्ये आहोत, पण तुम्ही सुद्धा या गोष्टी नक्की करा. तर आजचा विषय आहे की या प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक पदासाठी आणि डेप्युटी डायरेक्टर या पदासाठी नेमकी किती कॉम्पिटिशन असणार आहेत, राईट, याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे या व्हिडिओद्वारे, कारण बऱ्याच जणांच्या मनातला हा प्रश्न आहे. तत्पूर्वी आपली एक बॅच चालू आहे प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक आणि डेप्युटी डायरेक्टर या पदासाठीची, आणि या बॅच मध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी शिकवायला असणार आहेत. पीडीएफ नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल होणार आहेत. ज्या लेक्चर नोट्स आहेत त्या, टेस्ट सिरीज, नंबर ऑफ एमसीक्यू सेशन असतील, पुन्हा जो लाईव्ह सेशन होईल ना त्याची रेकॉर्डिंग सुद्धा तिथं अवेलेबल असेल, जेणेकरून तुम्ही रिपीटेडली नंबर ऑफ टाइम्स ते बघू शकता. या बॅचची फीस तशी तर 9,999 आहे. ओके, पहिले आपण डिस्काउंट दिलेला होता क्रिसमसचा 30%. ओके, पण थोडासा इलिजिबिलिटीचा इश्यू होता, त्यामुळे काही स्टुडंटने रिक्वेस्ट केली होती की सर याला थोडंसं तुम्ही एक्सटेंड करा. तर आपण न्यू इयर 24 नावाच्या कुपन कोड अंतर्गत न्यू इयर 24 या कुपन नुसार आपण तो 30% डिस्काउंट देतोय, आणि आज त्याची लास्ट डेट आहे. बस तुमच्या रिक्वेस्ट मुळे एक्सटेंड केलेला आहे, पण तो इलिजिबिलिटीचा इश्यू सुद्धा आता सॉर्ट आउट झाला. बरेचसे इश्यू कंप्लीट झालेले आहेत. आता तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, आणि आज या डिस्काउंटचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर तुम्हाला 9,999 प्लस जीएसटी ही तुमची फीस होणार आहे. आता सध्या तुमची फीस 6,999 प्लस जीएसटी आहे. पुढे 9,999 प्लस जीएसटी होईल, 3,000 तुमची फीस वाढत आहे. क्लिअर? तर हा विषय आहे काय, नेमका किती लोक याच्यासाठी अप्लाय करणार आहे तर समजून घ्या. आता बघा, होतं कसं की ही पोस्ट कशाची आहे, क्लास 1 ची पोस्ट आहे. जस्ट मिनिट, मी एक ओपन स्लाइड तुमच्या पुढे घेऊन येतो. ही कशाची पोस्ट आहे, तुमची क्लास 1 ची पोस्ट असणार आहे. क्लास 1 किंवा ग्रेड ए, राईट, ही तुमची ग्रेड ए ची पोस्ट आहे. आता बघा, ग्रेड ए किंवा क्लास 1 ची पोस्ट एमपीएससी थ्रू कुठली होते, तुमची डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, राईट, या ग्रेड ए च्या पोस्ट आहेत. त्यांच्यासाठी किती लोक अप्लाय करतात, तर लाखो स्टुडंट अप्लाय करतात. त्यासाठी लाखो स्टुडंट. जागा किती असतात, 200-300 जागा पकडून चला. 300 जागाच्या आसपास, कधी इलेक्शन इयर नुसार कमी जास्त होत राहतात, पण 300 जागांच्या आसपास तुम्ही समजून चला. त्याच्यासाठी लाखो लोक अप्लाय करतात. क्लिअर? पण ही जी 123 जागाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, प्लस डेप्युटी डायरेक्टरच्या 6 जागा. क्लिअर? थोडंसं डेप्युटी डायरेक्टरला साईडला ठेवू. पहिले आपण या 123 जागांचं बघू. या 123 जागांसाठी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मित्रो, आणि हा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स मध्ये बरेचसे जे यंग स्टुडंट आहे, ज्यांच्यामध्ये एक जज्बा असतो ना प्रिपरेशनचा, की नाही मला हे बिलकुल करायचं म्हणजे करायचंच आहे, 1-2 वर्ष द्यायला तयार असतात. सर्व म्हणजे जॉब बीप सोडून मस्त लायब्ररीमध्ये 12-12, 13-13 तास बसतात एमपीएससीच्या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी. आता हा क्राऊड इथून कट ऑफ झाला. का झाला? कारण या क्राऊड कट, इंजिनिअरिंग लागतं ही गोष्ट खरी आहे. हे इंजिनियर लोक सुद्धा राज्यसेवेची भरपूर तयारी करतात, पण हा क्राऊडच आता कमी झाला, कारण 7 वर्षाचा एक्सपिरियन्सची 8 त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली. आता जर 7 वर्षाच्या एक्सपिरियन्सची 8 त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली असेल, तर हे तर लोक बाजूला गेले की ज्यांच्यामध्ये ते होतं, म्हणजे ते एक स्पार्क असतो प्रिपरेशनचा, की भाई बसायचं आणि करायचं. क्लिअर? तर हे लोक आता बाजूला झाले. जे 7 वर्षाचे एक्सपिरियन्स वाले आहेत ना, त्या लोकांना त्यांच्यावर बऱ्याचशा जबाबदाऱ्या ऑलरेडी आहेत, राईट. बरेचसे लोक मॅरिड आहेत, कोणाला मुलं आहेत, काही लोक 40च्या प्लस पण गेलेले आहेत. का मोठी पोस्ट आहे, छोटी पोस्ट नाही आहे की बस तुमचं काहीतरी बोलवण करून दिलेली आहे, अशी गोष्ट नाही आहे. हे तुमचं बिलकुल टॉपची पोस्ट असल्यापैकी एक आहे. क्लिअर? क्लास 1 ची आहे, पॉवरफुल पोस्ट आहे, बॉसची पोस्ट आहे, प्रिन्सिपल म्हणजे. क्लिअर? त्यामुळे इथं अप्लाय करणाऱ्या एखाद्या 40 वर्षाच्या माणसाला काय वाटेल की यार माझ्या एज नुसार, माझ्या आत्ताच्या रुतब्यानुसार मला हा जॉब मिळतोय.
क्लिअर? मग ते इकडे प्रिपरेशन करायले, पण त्यांच्या जबाबदाऱ्या सोबत घेऊन ते प्रिपरेशन करतात. त्यांना जॉब सोडून करता येणार नाही, दिवसभर त्यांचा जॉब चालू असतो. मग मिळणारा कालावधी जो आहे ना तो त्यांच्याकडे थोडासा कमी आहे अभ्यासासाठी मिळणार आहे. प्रत्येकासोबत हे 7 वर्ष एक्सपिरियन्स ग्रुप मधल्या जवळपास सर्वांसोबत असेल, 1% लोक जे आहेत ते बिलकुल 7 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर जॉब करत नाहीत, असे फारच क्वचित आहे. कारण बरा या पोस्टरवर माझा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलेला आहे, त्यामुळे मी या लोकांची बिलकुल टच मध्ये आहे आणि मी प्रत्येकाला बऱ्यापैकी विचारत असतो की सर तुम्ही काय करता, कुठं काय, म्हणजे कॉलेजेसमध्ये असेल, कुठल्या कॉलेजमध्ये जॉब करता किंवा काय करता, एक थोडीशी सिच्युएशन मीही लक्षात घेतो, कारण मलाही ती गोष्ट कळते की आपल्याकडे क्राऊड कुठला आहे आणि कशा प्रकारे यांना मला गाईड करायचं आहे. त्यामुळे ती गोष्ट माझ्याकडेही असणं माहिती अत्यंत महत्वाची आहे. राईट? तर माझं त्यांच्याशी कम्युनिकेशन होतं, त्याच्यातून मला बिलकुल हे कळालेलं आहे की या लोकांवर आहे त्यांचे एक्झिस्टिंग जॉब पकडून यांना प्रिपरेशन करायचे आहे. क्लिअर? एक गोष्ट झाली. त्यामुळे यांना मिळणारा वेळ थोडासा कमी आहे. आपण कंटेंट जरी सर्व काही त्यांना ऐकत देतो तरी ते 4 तासाच्या वर त्यांच्यासाठी या प्रिपरेशनसाठी काढणं एक थोडंसं चॅलेंजिंग टास्क आहे. हा, एकदा जवळ एक्झाम वगैरे आली की होऊ शकतं की थोडाफार जास्त वेळही ते देतील, पण 4 तासाच्या वर थोडंसं चॅलेंजिंग टास्क आहे कामात वेळ काढणं आणि प्रिपरेशन करणं. त्याच्यात 1.5 तास क्लास करायचा, 2-2.5 तास सफिशियंट टाइम आहे, पण त्याच्यात प्रिपरेशन 4 तासात चांगलं होऊ शकतं. क्लिअर? पण संख्या किती? तर संख्या मित्रो मॅक्झिमम 20,000 संख्या पकडून चला की अप्लाय करणाऱ्यांची 20 ते 25,000 लोक अप्लाय करतील. कारण कसं असतं बघा, लोक काय म्हणतात की यार वेळ मिळाला ना तर आपण प्रिपरेशन करू, राईट? पण अप्लायच केलेलं नसलं तर कशाचं प्रिपरेशन करू? ओके, आता तुम्ही माझा पहिला ऍडव्हर्टाइजमेंटचा युट्यूबचा व्हिडिओ बघितला तर 10,000च्या जवळपास पूर्ण त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत. म्हणजे तेवढ्या लोकांपर्यंत आपल्या चॅनल थ्रूच आपण पोहोचलेलो आहोत. राईट? बाकी इकडं तिकडं कुठून तरी ज्याचे त्याचे कॉन्टॅक्ट असलेले, काही MPSC थ्रू, राईट, काही बाकीच्या माझ्या व्हिडिओ थ्रू, राईट, बरेचसे सिरीज ऑफ व्हिडिओ, प्रत्येक प्रॉब्लेम वर मी व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा घेऊन आलो, पुढेही घेऊन येत जाईल. क्लिअर? त्यामुळे लोक अप्लाय करणाऱ्यांची संख्या 20,000च्या आसपास तुम्ही पकडून चला. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज, प्रायव्हेट गव्हर्नमेंट प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज, प्रायव्हेट ITI कॉलेज, गव्हर्नमेंट ITI कॉलेज, राईट, बरेच असा क्राऊड आहे, इंडस्ट्रीज वाले, हे सर्व जर तुम्ही पकडलं ना तर एक संख्या तर बऱ्यापैकी चांगली असणारच आहे. क्लिअर? पण ते अप्लाय करणाऱ्याची सिरियस आकडा थोडासा त्याच्यापेक्षा, म्हणजे प्रिपरेशन बिलकुल क्लास बेस लावून त्यांचं प्रिपरेशन चालू आहे, चांगला वेळ देत आहेत, कंटेंट काढतायत, स्वतःला डिसिप्लिन केलंय प्रिपरेशनसाठी. बाकी डिसिप्लिन प्रोफेशन मध्ये असतातच प्रत्येक जण, पण प्रिपरेशनसाठी म्हणजे बिलकुल असा वेळ काढून ठेवला की मी सायंकाळी 7 ते 11 ओके माझा क्लास करेल, त्यानंतर हा माझं प्रिपरेशन करेल आणि स्वतः बनवून राहील. राईट? तर अशा लोकांची थोडीशी संख्या कमीच असते. ओके, तुम्ही समजून चला की एक 3-3,500 लोकांमध्ये सिरियस कॉम्पिटिशन होऊ शकते. किती? 3-3,500 लोकांमध्ये हे सिरियस कॉम्पिटिशन असणार आहे. क्लिअर? आता राहिला प्रश्न या 6 पदांचा. या 6 पदाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. याच्यामध्ये कोण आहेत? डेप्युटी इंजिनियर्स आहेत बरेचसे, ITI कॉलेजचे प्रिन्सिपल सुद्धा आहेत. क्लिअर? असिस्टंट प्रोफेसर ते तर आहेतच, DVET डिपार्टमेंट मधले सुद्धा बरेचसे लोक याच्यासाठी प्रिपरेशन करतात. तर हे जनरली हे ज्या 6 पोस्ट आहेत ना ते जास्तीत जास्त लोक डिपार्टमेंट वाले आहेत. क्लिअर? ते पण तसंच आहे, त्यांना पण बिझी वगैरे तेवढंच असतील, पण याच्या 6 पोस्ट आहेत, याच्या 123 पोस्ट आहेत. तर या पोस्ट मधलं सुद्धा व्हेरिएशन आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला हे समजून घ्या की आपण 4 महिने टिकून राहिलो. टिकून राहणं फार गरजेचं आहे. राहुल द्रविड स्पीचवर टिकून राहायचा, स्लो खेळायचा, पण आजही आपल्या देशातल्या नामवंत खेळाडूंमध्ये राहुल द्रविडचं नाव आहे. काय? आणि तो सक्सेसफुल बॅट्समन समजला जातो. काय? कारण तो स्पीचवर टिकून राहायचा. तुम्ही पुढचे 4 महिने इग्नाइट सोबत टिकून राहिला ना, ओके, पूर्ण व्यवस्थित बनून राहिला, तर लक्षात ठेवा की हे सक्सेस तुम्हाला नक्की मिळणार आहे. कारण लोक पहिले भरपूर एनर्जीनुसार सुरू करतात, क्लास लावतात. क्लास लावणारा प्रत्येक जण पूर्ण क्लास करतोच काय याची गॅरंटी नाही आहे. राईट? म्हणजे तो लावतो, सुरुवातीला भरपूर एनर्जी राहते, ऐसा करेंगे वैसा करेंगे, पण मग स्लोली ती डाऊन होते. तुम्हाला हे 4 महिने टिकून ठेवायचं आहे. ज्यांचं आयुष्यात कधीही क्लास 1 ऑफिसर बनण्याचं गव्हर्नमेंट मधलं स्वप्न होतं, हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं फक्त पुढच्या 4 महिन्याची मेहनत आहे. तुम्ही जिथं बसाल, ओके, तुमची जी रोजची जागा आहे तिथं बस लिहून ठेवा, 4 months इज इक्वल टू ग्रेड A. राईट? हे लिहून ठेवा, म्हणजे ते डोक्यात असं कंटिन्युअसली तुमच्या हॅमर करत राहील की बस 4 महिन्यामध्ये आपण क्लास 1 ला पोहोचू. आणि जेवढ्या
हे पुन्हा लक्षात घ्या, जेवढ्या स्वस्तात आणि जेवढ्या कमी मेहनतीत या ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू तुम्ही क्लास 1 ला पोहोचाल, तेवढं कुठल्याच दुसऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू क्लास 1 ला पोहोचणं अवघड आहे. बस एकच कारण त्याचं आहे की आलेली 123 जागाची संधी ना भूतो न भविष्यती, ना अगोदर एवढी चांगली संधी आली होती, ना तुम्हाला पुढच्या 10 वर्ष आता होणारच नाही. राईट, तुम्ही बघा मागची आलेली ऍड आणि या ऍड मध्ये किती डिफरन्स आहे. पुढे सुद्धा हा चांगला डिफरन्स राहणारच आहे. त्यामुळे 10 वर्ष स्वप्न सोडून द्या. बरेच जण मग पुढे एज 12 ही होतील आणि त्या 10 वर्षानंतर आपण त्या एनर्जीला सुद्धा राहणार नाही की आपण ही ऍडव्हर्टाइजमेंट क्रॅप करू शकतो. आणि 10 वर्षात जे आता लागलेली लोक कुठून कुठे निघून जातात. राईट, त्यामुळे ती मजाही येणार नाही पुन्हा 10 वर्षानंतर या पोस्टवर यायची. त्यामुळे आताच तुमचे 100% द्या. राईट, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. राईट, आणि आज आपल्या बॅचचा बाज म्हणजे 2 जानेवारीला होऊ शकतो. उद्या काही लोक व्हिडिओ बघत असतील तर 2 जानेवारी हा आपल्या बॅचचा डिस्काउंटचा शेवटचा दिवस आहे. बराच आपण डिस्काउंट सगळ्यांचे प्रॉब्लेम लक्षात घेऊ एक्सटेंड केलेला आहे. राईट, उद्यापासून ही बॅच आपल्याला 9,999 रुपयामध्ये प्लस GST मध्ये अवेलेबल होईल. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.